आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24. मी न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर, बीड येथून थेट. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला यश. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर बीडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करून आनंदोत्सव. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तानंतर बीड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. शिवसेना उभाठा जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांच्या बीड येथील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे आणि लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलन अनुभवाती सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख उल्हास गिराम म्हणाले की विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशभरातील विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनाचा हा विजय असून त्यांच्या न्याय्य मागण्यांचा सन्मान झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विद्यार्थ्यांच्या हितासाठी यापुढेही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक यावेळी सहभागी झाले होते. कॅमेरामनसह मी बालाजी जगतकर, एक्सक्लुसिव्ह न्यूज 24, बीड. आज जे आंदोलन धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे हे अभूतपूर्व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेले यश आहे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. त्याच्या संदर्भात आज आम्ही आतिषबाजी करून आनंदोत्सव शिवसेना कार्यालयासमोर साजरा केलेला आहे. ही सुरुवात समजायची का? ही येणाऱ्या भविष्य काळातील जेनजी विद्यार्थ्यांच्या नवीन नवयुवकांच्या आंदोलनाची ही सुरुवात आहे. या प्रश्नावर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब हे सदैव या प्रश्नावर लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात मुंबई या ठिकाणी हे आंदोलन केलं आहे. तसेच शिवसेना इथून पुढे येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.